रामराम मित्रांनो, आज आपण अहिल्याबाई नगर जिल्ह्यामध्ये लक्ष्मीताई तात्यासाहेब देशमुख यांना आज भेटायला आलेलो आहोत. ह्या अहिल्याबाई नगर जिल्ह्यामध्ये दिव्यांग महिला अध्यक्ष आहेत आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य सुद्धा आहेत. बच्चू कडूची महिलांमध्ये आवाज ह्या नावाने आपण यांना ओळखतो. आज आपली मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. रामराम ताई. नमस्ते ताई, काय चाललं आता तुमचं दिव्यांगांसाठी महिलांसाठी काय काय काम चालू आहे? सर, आता अख्खा महाराष्ट्र बघतोय. नामदार बच्चू कडू साहेब असे 288 आमदारामध्ये एक आमदार होते का ज्यांना तळागाळातील प्रत्येक घटकांच्या गरजा काय आहेत आणि त्यांनी पहिलं प्राधान्य दिव्यांग आणि शेतकरी ह्या घटकाला दिलं. आपण सगळेच म्हणतो पहिल्यापासून शेतकरी हा राजा आहे, पण ज्या राजाला आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा मग हे सरकार काय करतं? आज दिव्यांग ज्याला 2 हात नाही, 2 पाय नाही, 1 डोळा नाही, त्या व्यक्तीला काही कामधंदा करता येत नाही, त्याची उपजीविका कशी चालणार आहे? आज राज्याचा कारभारी हा CM असते, म्हणजे मुख्यमंत्री असते. जसा घरामध्ये एक कारभारी असतो, ते घरातील प्रत्येक कुटुंबाकडे लक्ष देतो. त्यात कुटुंबात बी काही दुर्बल असतात, काही चांगले असतात, काही वेगळी कला असते, काही वेगळं असतं, त्यांच्या पूर्णकडे लक्ष द्यावं लागतं. पण आपलं सरकार इतकं चाल ढकलोय. आज जवळजवळ कितीतरी 15-20 वर्षाचा आमचा दिव्यांगासाठी शेतकऱ्याच्या साठीचा आमदार बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली संघर्ष आहे. आम्ही 6-6 तास पाण्यात थांबलोय, मंत्रालयात आंदोलन केले, संभाजीनगरला केले. आत्ता सध्याचं लाईव्ह म्हणजे यवतमाळला भाऊंच्या पायातून अक्षरशः रक्ताचे थेंब पडत होते. हे आमचे सुकळी गावातील शेतकरी आहेत, हे माझ्या बरोबर होते. आणि असं वातावरण असताना सरकारचं एकच उत्तर असतं आणि एवढ्या वातावरणात 287 आमदार 88 आमदारामधला एकही आमदार बोलला नाही का खरोखर शेतकऱ्याला कर्जमाफी व्हायला पाहिजे, दिव्यांग घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं मानधन वाढलं पाहिजे. तुम्ही फक्त कूटनीतीने राजकारण करताय, वोटिंग बँकसाठी उपयोग करताय. शेतकऱ्याला तुम्ही 6,000 म्हणजे गाजर दिले PM साहेबांनी आणि या 6,000च्या कारणाने बबनराव लोणीकर म्हणले आमदार म्हणायची. आमदार सुद्धा म्हणणार नाही मी त्या व्यक्तीला, कारण त्या म्हणण्याच्या लायकीचा नाही, कारण लोकांनी निवडून दिलेलं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही तुमचे नाही. आम्ही पिकवतो तेव्हा तुम्ही खाता, काय तुम्ही कॉईन आणि नोटा खात नाही. आणि लोणीकर म्हणतात का आमच्या बापानी तुम्हाला लाडकी बहीण दिली, तुम्हाला हे दिली. अरे पण आम्हीच पिकवलेला एक शेंगदाणा खातो, त्याच्यावर 10 पैसे तुम्ही GST घेता. हे का कळत नाही जनतेला? हे का कळत नाही माझ्या शेतकरी बांधवांना? मग मला एक गोष्ट सांगा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिव्यांगांसाठी खूप स्कीम चालवल्या, पण त्याच पार्टीचा हा देवेंद्र जो आपला मुख्यमंत्री आहे, याला इथं ह्या स्कीम लागू करायला काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे? अहो, 3 तिकाट्यावरलं सरकार आहे. त्यांना दिव्यांगाची चीड येते, त्यांना दिव्यांगाचं फक्त वोटिंग लागतं, त्यांना दिव्यांगाची काळजी नाहीये. ते दिव्यांग कसा जगतो याचं काय घेणं नाही. दिव्यांची अख्खा महाराष्ट्रात लाडक्या बहिणी झाल्या, पण लाडका दिव्यांग यांचा कधीच झाला नाही. लाडका दिव्यांग फक्त नामदार बच्चू कडू साहेबांचा आहे. ठराविक त्याला काही लोक पण आहेत, तुमच्यासारखे व्यक्ती आहेत का जे आज माझ्यापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत आले जिल्ह्याच्या अहिल्यानगर, का माझे विचार जाणून घेण्यासाठी, माझ्या शेतकऱ्याच्या दिव्यांगाच्या व्यथा समाजासमोर जावा म्हणून तुम्ही आले. हे असे तुमच्यासारखे लोक आहेत का त्यांना कळतं का नामदार बच्चू कडू साहेबांना काय करतात? हे लोक म्हणतात नाही ते निवडणुकीत पडले म्हणून आता त्यांना काही कामधंदा नाही. अरे तुम्ही निवडून आले तर तुमच्या खुर्चीला तुम्ही का न्याय देत नाहीयेत? ज्या खुर्चीवर तुम्हाला जनतेने बसवलंय ते निवडून नाही आले ह्यावेळेस तरी सुद्धा ते न्याय देण्याचा प्रयत्न करतात. मग ही जनतेला भूमिका. शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, 24 तारखेला चक्काजाम आंदोलन आहे. त्यात शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरायचंय, सरकारला आपली ताकद दाखवून द्यायची. आणि 2 ऑक्टोबरला ट्रॅक्टर आंदोलन आहे. ट्रॅक्टर घेऊन आपण मंत्रालयात जाणार. जर आमच्या बरोबर न्याय होत नसेल तर ते मंत्रालय कशासाठी चालवायचं? आपण ट्रॅक्टर मंत्रालयावर घेऊन गेलो तरी यांचे कान ऐकतील का? सर तुम्हाला सांगू का, आम्हाला जर सिव्हिल सर्जन सर्टिफिकेट देतो ना, ते बॉडीचं चेकअप करून देतो. पण हे जे खुर्चीवर बसलेत ना, यांचं चेकअप न करता हे बहुविकलांग आहेत. यांना व्यथा ऐकू येत नाहीत, दुःख डोळ्यांनी दिसत नाही, अन्यायाविरुद्ध बोलायला यांची वाचा फुटत नाही, कोणासाठी काही करायला यांचा हात पुढं होत नाही. म्हणजे हे बहुविकलांग म्हणायचे. हे मी स्पष्ट बोलते, बहुविकलांग आहे. ते काय न्याय करणार आहेत?
न्याय करणारा छत्रपती होऊन गेले. छत्रपतीचं एक वाक्य अख्ख्या जनतेने इतिहास वाचावा, शेतकऱ्याच्या मालाच्या देठाला सुद्धा कुणी हात लावाल तर तुमचे हात तोडले जातील. आणि आमचा माल तुम्ही तर काही योजना काढायला लागले. आमचा माल आम्ही कष्ट करून, घाम गाळून, आमचं रक्ताचं पाणी करून, आमच्या बापाची बनेन फाटके असती त्यावेळेस. आणि आजची जनता यांनी सांगितलं होतं कोटींनी बेकार लोकांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं. आता संसदेत मोदी साहेबांच्या कानात काय नाही, असतं? आता ते डोनाल्ड ट्रम्प ऑर्डरला आम्ही जास्त टॅक्स लावू. इथं शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा नाही तेव्हा आणि द्यायचं नाही. अमेरिकेमध्ये त्यांना विकायचं. आपल्या शेतकऱ्यांनी एवढी तूर पिकवली तेव्हा आपली तुरीला भाव नव्हता आणि यांनी परदेशातून माल हे आयात करतात. म्हणजे यांची सांगड कनेक्शन आहे ना. हे भारत विकायला निघले हो, महाराष्ट्र तर विकायलाच निघलाय. मी म्हणजे म्हणते भारत विकायला म्हणजे म्हणते, आपल्या- हे विकायला निघाला. ते खरी गोष्ट आहे. कारण जेव्हा 13 वर्ष झाले ही मी मुलाखत प्रखरपणे देते, इथपर्यंत येऊन मी कोणाला घाबरत नाही. आणि ही मुलाखत तुम्ही जेव्हा व्हायरल करता तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे माहिती नाही. पण मला असं वाटतं का आपल्यावर न्याय झाल्या आपल्यातला माणूस आपण जागृत करावं. आपण आज जागृत झालो तर पुढची पिढी जागृत होईल. आणि आपण कोणत्या वाटेने चाललो, कोणत्या ट्रॅकने चाललो आणि आपली कशी फसवणूक होती हे जर आपल्याच जर लक्षात येत नसेल, तुम्हाला जर वाटत असेल मोदी साहेब 6,000 देतात पण तुमचे 6 लाख लुटतात, हे पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. 15 लाख देणार होते ना. 15 लाख 15 पैसे जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर आले असले ना सर, तर माझी पैज आहे, मी मोदी साहेबाचा फोटो देवाऱ्यात लावून रोज त्याची पूजा करल. मला फक्त एखादं उदाहरण द्या भारतातलं, महाराष्ट्र सोड, भारतातलं द्या. राहुल गांधी पण म्हणतो की आम्ही पण शेतकऱ्याला 15 लाख 70 रुपये वर्ष त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? लुटलं. 70 वर्षात त्यांनी काय दिलं? इतिहास काय सांगतोय? पण ते कमी लुटेरे होते, पण हे मास्टर माइंड लुटेरे. अच्छा, हा, ते जरा म्हणजे त्यांची मोदीचं नावच मास्टर माइंड लुटेरे ठेवायला मास्टर पाहिजे. माइंड. आता भारत सरकार कोणी म्हणतच नाही सर, मोदी सरकारच म्हणतं. म्हणजे मास्टर लुटेरी सरकार. मास्टर लुटेरे सरकार यांनी कधी दखल घेतली? हे जेव्हा भाषण करताना आपकी बार ऐसा करेंगे, आपकी बार वैसा करेंगे, झालं काय याचं आत्मपरीक्षण दिव्यांगांसाठी करा. काही म्हटले का एखाद्या त्यांनी काय भाषणामध्ये? केलं माहिती का? आम्ही पहिलं जे अपंग नाव होतं ना त्याला दिव्य केलं. दिव्यांग म्हणजे दिव्य करून त्याला लगेच वर पाठवायचं, जमिनीवर राहूच द्यायचं नाही. हो, खूप मोठा खेळ खेळले. पण बददुवा आहे सर यांना सगळ्यांना. न्याय हा होतोच. कौरव पांडवाच्या काळातही झाला, रामायणातही झाला आणि इतिहास साक्षी आहे. ज्यांनी अन्याय करायचा प्रयत्न केलाय, अत्याचार करायचा प्रयत्न केलाय. फक्त आव्हान एवढंच आहे, जेव्हा जसे छत्रपती बरोबर मावळे होते ते फक्त राजाचा आदेश काय येतो याची वाट बघत होते, तसं जो व्यक्ती आपलं निस्वार्थीपणे नेतृत्व करत असेल त्याला आपण 100% साथ द्यायला पाहिजे, ती पण निस्वार्थी. एवढीच आमची अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा दिव्यांगांना समर्थन केलेलं आहे. त्यांचे आम्ही शतशः धन्यवाद व्यक्त करतो. जेव्हा भाऊ अमरावतीला मोजरी येथे उपोषणाला बसले होते तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी तिथे येऊन आम्हाला पाठिंबा दिला. ज्या ज्या नेत्यांनी, ज्या ज्या पक्षाने आम्हाला आमच्या ह्या लढाईमध्ये पाठिंबा दिला त्यांच्यात कुठंतरी माणूस जागृत आहे असं आमचं म्हणणं आहे. नाही तर आमची लढाई संघर्ष थांबणार नाही. काल परवा विधानसभेत शासन निर्णय निघाला आणि त्या शासन निर्णयामध्ये असं झालंय की आता दिव्यांगाला 1,500 जे पेन्शन शासन देत होतं तर ते 2,500 देऊ. काय होणार ते 2,500? 2,500 एक दिवसाचा बाजार आणि किराणा सुद्धा आठवड्याचा 2 व्यक्तीचा सुद्धा होत नाही. तर दिव्यांगाच्या कुटुंबात लोक असतात. एखादा दिव्यांग एज्युकेटेड असला तर ती वॅकन्सी तुम्ही भरत का नाहीत? हे शासन निर्णय तुम्ही कागदापुरते मर्यादित का ठेवता? त्या जागा जर भरल्या तर आमचे एज्युकेटेड दिव्यांग आहेत, काही आमचे दिव्यांग कलाकार आहेत, काही दिव्यांगात वेगळी वेगळी कला आहे, त्यांना तुम्ही का न्याय देत नाहीत? तुम्ही आज हे फिल्म स्टारवर तुम्ही एका फिल्मसाठी त्याला 5-5 करोड रुपये भेटतात आणि मग तो आपोआप खासदार होतो. त्याला वोटिंगची गरज लागत नाही. आणि आमच्या नेत्याला कुटील कारस्थान करून नामदार बच्चू कडू साहेबाला पाडलं जातं. एवढे एक अहो चर्चा भी उसी की होती है, हम खडे तो सरकार से बडे. यांच्या निवडून येण्यापेक्षा आमचा नेता पडला का याच्यामुळे अर्धा महाराष्ट्र जागृत झाला का हे किती कुटील आहेत. यांनी स्वतःचीच कुऱ्हाडी पायार मारून घेतली आणि थोड्या दिवसात खुर्ची आहे, प्रत्येकासाठी आयुष्यभरासाठी नसती, पण त्या खुर्चीवर बसल्यावर सामान्य आता इलेक्शन कमिशनचे जसं विकत घेतल्यासारखं काम करू राहिलं.
आता सगळ्या जनतेला तर कळायला पाहिजे. इलेक्शन कमिशन नाही, मला तर असा संशय येतो यांनी ही सगळी यंत्रणाच विकत घेतलेली आहे. भ्रष्ट अधिकारी, तिथं बी संघर्ष, म्हणजे जनतेला गावापासून तर दिल्लीपर्यंत संघर्ष आहे. मग जर सांगते ग्रामसेवक तुमचा नोकर आहे, सरपंच तुमचा नोकर आहे, आमदार तुमचा नोकर आहे, खासदार तुमच्या सेवेसाठी आहे, मंत्री तुमच्या सेवेसाठी आहे, आमची सेवा कुठं करते ते? कसली सेवा? कॉन्ट्रॅक्ट घेतात ना ते. त्यांनी इथं तयार होणाऱ्या कंपन्या गुजरातला पाठवल्या, म्हणजे आपल्या तिथं जे एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना बेकार बनवलं. व्यसनाच्या आहारी ते लोक गेले. आज त्यांचे लग्न कार्य होत नाहीये. म्हणजे एक एक करून जनताचं हे बळ कमी कमी कसं करता येईल हा त्यांच्या डोक्यातला पूर्ण गेम आहे. हा मास्टर माइंडच करू शकतो ना. दाऊदला कुठं नाव ठेवता हो? दाऊद तरी एका ठिकाणी बॉम्बस्फोट करतो, यांनी तर बॉम्बस्फोट न करता सगळेच उडवले ना फ्युजा. हा मुद्दा आहे ना सर. जनतेकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या जनते? मला माझी सगळ्याला कळकळीची हात जोडून एवढीच विनंती आहे, हा माणूस माझ्या बरोबर दिल्लीपर्यंत, मुंबई, अहिल्यानगर, संभाजीनगर, हा एक छोटा शेतकरी आहे. हातातली तिफन सोडून ते यवतमाळला बच्चू कडू साहेबांच्या यात्रेत सहभागी झाले आणि मला उचलून बसवणं, उतरवणं, माझी पण सेवा केली. असे माणसं तुरळक आहेत. याचा जसा आत्मसन्मान जागृत झालाय का आपण इथं काहीतरी करायला पाहिजे, तसं आज आपला देश 90% महाराष्ट्र राज्यात 90% शेतकरी आहेत, 10% नोकरवाले आहेत. कारण UPMPच भरणा आहे सर आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळीकडं तेच राज्य करतात आपल्यावर. खरं म्हणजे माझ्या शेतकरी बांधवांनी जागृत व्हावा. नामदार बच्चू कडू साहेबाच्या लढ्याला प्रामाणिकपणे साथ द्यावा. कर्जमाफी ही झालीच पाहिजे, कारण प्रत्येकाकडे व्हिडिओ आहे फडणवीस साहेबाचा. आमचं सरकार आल्यानंतर 7/12 कोरा 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 असा हात करून ते म्हणलेले. मग त्यांनी बोले तसे चाले त्याचे वंदावे पावले. त्यांनी जर शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला तर आम्ही बी त्यांना म्हणू ना, फडणवीस 1 नंबर 1 नंबर 1 नंबर. नाही केलं तर पुढच्या वेळेस फडणवीस सरकार कोरा 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 कोरच सरकार होणार. हे जनतेच्या हातात आहे. तुम्हाला दुःख झाल्यानंतर, ठेस लागल्यानंतर तुम्ही त्या रस्त्याने जाताना खाली वाकून बघणार ना, तिथं दगड आहे की नाही. हा मुद्दा आहे ना. मी संतोष रोडे पाटील आज ताईंना भेटायला आलो होतो आणि जरांगे पाटलांचं सुद्धा समर्थन सगळ्या दिव्यांगांसाठी आहे. तर सरकारने आपले डोळे उघडावे, कानं थोडंसं मशीन लावा जर ऐकू येत नसेल तर, आणि दिव्यांगांच्या आणि महिलांच्या जेवढ्या समस्या आहे त्याचं लवकरात लवकर निवारण करा. सोबत शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी कर्जमाफी ही झालीच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर.